नालासोपारा विधानसभेत बहुजन विकास आघाडीत भूकंप होणार असल्याची चर्चा आहे। बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। राजीव पाटलांच्या शुभेच्छांच्या बॅनरवर बहुजन विकास आघाडीचं नाव नसल्यामुळे या चर्चांना आता उधाण आलं। वसई विरारच्या राजकारणामध्ये भूकंप होण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात येत आहे। प्रथम महापौर राजीव पाटील हे भाजपच्या वाटेवर जाण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। सध्या विरार वसईमध्ये त्यांचे स्वतंत्र फलक जे लावण्यात आलेले आहेत, आपण पाहू शकता सध्या या फलकावरती राजकीय नाव आणि जे चिन्ह आहे ते मात्र वगळलेलं आहे। जर आपण पाहिलं तर या फलकावरती स्थानिक माथाडी विकास संघटना, स्थानिक कामगार संघटना, प्रथम महापौर कामगार नेते राजीव पाटील यांनी नवरात्री उत्सव आणि दसरा दीपावलीची शुभेच्छा हा फलक लावण्यात आलेला आहे। मात्र या फलकामुळे संपूर्ण वसई विरार राजकारणामध्ये चर्चा रंगू लागलेले आहेत। तसंच मात्र बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यानंतर राजू पाटील यांचा दुसरा क्रमांक येतो राजकीय नेता म्हणून। तसंच यांचा वसई विरार महापालिकेचे ते प्रथम महापौर होते। मात्र आता हे या फलकावरून चर्चा रंगू लागलेली आहे। मात्र नेमकं राजू पाटील हे बहुजन विकास आघाडीमध्ये राहतात की भाजपमध्ये जातात, आता येणारा कालच हे ठरू शकणार आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।